आणि गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण चाललोय सोनमर्गला. काल आपण गुलमर्गवरून आलो, स्टे केला, खूप थकलो होतो. मग आज आता आपण सकाळी लवकर अर्ली इन द मॉर्निंग चाललोय सोनमर्गसाठी. थोडक्यात सोनमर्ग मंडळी अंताक्षरी चालू आहे. सपना में सजना सजना पे दिल ला गया के सजना पे दिल ला गया सजना पे दिल ला गया. धुमताना आता येते. या किया दिल ने कहा मिर्ची बहारे जमा होती प्यार से पुकार लो जहां प्यार से पुकार लो जहां. चला वर्ण काश्मीरी वर्ण मेरे महबूब कयामत होगी. आणि मंडळी आता आपण पोहोचलोय मामरला. इथे चहा कॉफीसाठी पोहोचलोय. मामर बघा कसं किती सुंदर सिनिक ब्युटी आहे. सोनमर्गला जाता जाता मध्ये लागतं एक 40 किलोमीटर्स नंतर. हे बघा इकडे असे रील्स शूट केले जात आहेत. सगळी आपली मंडळी एन्जॉय करते, फोटोग्राफी करते. चांगला व्ह्यू मिळाला आहे फोटोग्राफीसाठी. ॲक्च्युली काश्मीरमध्ये फोटोग्राफी करणं म्हणजे कुठेही फोटो कसाही काढला तरी तो चांगलाच येतो. बिकॉज इकडची नॅचरल ब्युटीज अशी आहे. इकडे एकदम खतरनाक म्हणजे विवेक खतरनाक. तो बघा समोर माउंटेन दिसतोय मध्ये, तिथे जायचं आहे आपलं सोनमर्ग. आणि ही व्हॅली आहे खूप सुंदर, खूपच सुंदर. आणि समोर जे दिसतं हे आहे विल्लो ट्री. इकडे पण आहे विल्लो ट्री. इकडे पण आहे जी पानं दिसत आहेत ना बघा, चिंचेच्या झाडाच्या सारखी ते आहेत विल्लो ट्रीज. ओके मंडळी, आता करू दे एन्जॉय यांना. आपण चहा कॉफी घेऊयात आणि मग इकडनं जाऊयात सोनमर्गसाठी. माउंटेनवरती बर्फ असतो, माउंटेनवरती बर्फ आणि प्रकार जेव्हा एकत्र पडतो त्यावेळी सोन्याचं चादरसारखं फील करवतं. म्हणून सोनमर्गला सोनामर्ग असं नावाने ओळखलं जातं. सनराईज साठी जावं लागतं. सनराईज 5:30-6 पण 4, 4:30, 5 दरम्यान ते सनराईज. त्या लवकर उठून बघायचं असेल तर नक्कीच बघा, कारण आपण अँड फायनली मंडळी आपण पोहोचलो सोनमर्ग या ठिकाणी. आणि बघा सोनमर्ग बोललो होतो ना, आपल्या आप में एक साईट सीन आहे. तर हे आपलं हॉटेल आहे सोनमर्गला, हॉटेल अकबर. आणि बघा समोर व्ह्यू खतरनाक. ते आहे तिकडे टेबल टॉप. समोर ग्लॅशियर्स बघा. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो याला सोनमर्ग का म्हणतात. बिकॉज जेव्हा सकाळी सनराईज होतो आणि सूर्याची किरणे या ग्लॅशियर्सवर पडतात, जेव्हा इकडे पूर्ण बर्फाने स्नो कवर्ड असतं तेव्हा, आणि जेव्हा या ग्लॅशियरवर पडतात तेव्हा ते सोन्यासारखं चमकतं. म्हणून त्याला सोनामर्ग असं म्हणतात. तर आता आपण लंच करून आणि साईट सीनसाठी जाणार आहोत. काही साईट सीन आहेत ऑप्शनल, ते गेस्टला पाठवणार आहोत आपण.
हाच सरळ रस्ता इकडनं लेह लडाखसाठी जातो सोनमर्गवरून. जसं की मी बोललो होतो, या ग्लेशियरवर जेव्हा सूर्याची किरणं पडतात आणि एक सोन्यासारखं चमकतं, तर तेच बघा समोर सूर्याची किरणे जेव्हा पडलेत. आता तर सनसेट होतोय, संध्याकाळची वेळ आहे, तरी सुद्धा ते एक सोनेरी सोनेरी माउंटेन्स असे चमकतात, म्हणूनच याला सोनमर्ग असे म्हणतात. आणि हे बघा हॉटेल सोनमर्ग पॅलेस. टॅन सध्या टेम्परेचर आहे गाईज इथे -1. हालत पतली हो गई आहे मंडळी. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला मी एक दाखवतो सोनमर्गला सोनमर्ग का म्हणतात. तर बघा सोनमर्गला सोनमर्ग का म्हणतात. आता तर सनसेट होतोय, पण समोरच बघा काय व्ह्यू आहे. सूर्याची किरणे त्या ग्लेशियरवर जेव्हा पडलेत आणि समोर ढग आहेत, ढगांवर जेव्हा पडलेत तर ते सोन्यासारखे असे चमकतात. तिकडे सुद्धा बघा, त्यामुळे याला जे आहे सोनमर्ग असे म्हणतात. आणि सोनमर्गला कधी आलात तरी समोर हॉटेल आहे, हॉटेल सोनमर्ग पॅलेस. आपल्या ओळखीचं आहे चांगलं. या डिस्काउंटमध्ये रूम्स मिळतील आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण सुद्धा मिळेल तुम्हाला इकडे. मंडळी सारी खुशियाँ एक तरफ और पहाड़ों में ड्राइव करना इज़ डिफरेंट एक्सपीरियंस. ये काफ़ी खूबसूरत एक्सपिरियन्स होता है हमारी ज़िंदगी में. आणि हाच अनुभव मी घेण्यासाठी इकडे एका लोकल आपल्या मित्राची गाडी घेऊन इकडे सोनमर्गमध्ये फिरत आहे सध्या. टुडुम ट्याव. छोड़ छोड़ छोड़. बस ना. गुड मॉर्निंग मंडळी. आणि आज आहे आपल्या टूरचा डे 5 आणि आता आपण चाललोय सोनमर्गवरून टुवर्ड्स पहलगाम. 170 किलोमीटरची जर्नी आहे. पण आत्ता इथे -4 टेम्परेचर आहे आणि माझी जी आहे ती उदास झालेली आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सोनमर्गची सोनामर्ग दाखवतोय. बघा सकाळचे वाजले 6:30 आणि हा आहे आपल्या हॉटेलच्या समोरचा व्ह्यू गाईज. म्हणजे कायच बोलू मी. तिकडे घोडे चरतायत बघा, दिसतायत. ओके, इकडे एक आहे, या इकडे गाड्या लागलेल्या आहेत. हा आपल्या हॉटेल आणि समोर सोनामर्ग. खूप थंडी आहे गाईस, खूप थंडी आहे. आता जाऊयात आपण पुढचे साईट सीन. आजचे साईट सीन आपले आहेत. फर्स्ट तर आपण बघणार आहोत पुन्हा एकदा ते मामूरला थांबणार चहा कॉफीला. देन पामपोर, देन बॅट फॅक्टरी अँड ॲपल गार्डन. हे करून आपण जाणार आहोत पहलगाम या ठिकाणी. पहलगामचा किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. मी पुन्हा एकदा सांगेन कुठे काय कसं झालं होतं, तिकडे काय काळजी घेतली पाहिजे, का कुठे नाही गेलं पाहिजे. ओके, आपली बस. मंडळी आता आपण पोहोचलोय केसरच्या फील्डमध्ये पामपोरला. बघा लो 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 ये लो. आणि आता आपण पोहोचलोय केसरच्या फील्डला. बघा हे समोर जेवढी फील्ड दिसते ती संपूर्ण केसरची आहे. इथेच केसरची शेती केली जाते
तर आपल्याला इकडचे जे लोकल फार्मर आहेत ते आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन देतील रिगार्डिंग केसरची शेती कशी केली जाते, काय कसं विकलं जातं मार्केटमध्ये, काय फ्रॉड केला जातो केसरच्या बाबतीत. असं आपण मी तुम्हाला थोड्याच वेळात ते सगळं दाखवणार आहे. तर बघत राहा आणि एन्जॉय करा. आपली मंडळीसुद्धा उतरते आहे आणि वॉशरूम यूज करून तिकडे मागे फील्डमध्ये. We are here. Actually, this land is very famous in our country. Not only in our country, even this land is mentioned in United Nations organization. And thanks to Mr. Modi, in 2020, Kashmiri Kesar has got GI tag. And this land becomes a sight scene after 2020. Even this land is more famous than Gulmarg, Pahalgam, Sonmarg, because this land produces the world's finest saffron. And the history of saffron is it was started from 1137 AD. And ये है कश्मीरी ड्रिंक कावा. सागो गरम फिर अभी डालेंगे कावा उसमें. हाँ, पहले डला ड्राई फ्रूट. वाला खोड़ वो यूट्यूबर ये कश्मीर का फेमस ड्रिंक है कावा. लुक्स लाइक दिस. आणि मंडळी आता आपण जाणार आहोत काश्मीरच्या फेमस ड्रायफ्रूट, म्हणजे जे काश्मीरमध्ये फेमस आहे ड्रायफ्रूट, त्या ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये जाणार आहोत आपण. बघा तुम्हाला दाखवतो. इथे आलात की आपलं कूपन यूज करा UU केसर को. इकडे आले की आपलं कूपन यूज करा #ट्रॅव्हल विथ दानिश आणि डिस्काउंट मिळवा 20%. 20%. ये देखो ड्राई फ्रूट. अँड मंडळी नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं आहे काश्मीरची बॅट फॅक्टरी. तर आपण आता पोहोचलो बॅट फॅक्टरीला. अल्फा बॅट फॅक्टरीचं नाव आहे. मी तुम्हाला दाखवतो. या मंडळी या इकडे. स्वतः आपण डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जाणार आहोत. बॅट कशी बनते ती तुम्हाला मी दाखवतो. बोलायला खूप काय असते, इन्फॉर्मेशन सगळ्या आहेत माझ्याकडे, पण वेळ नाही आहे द्यायला. हे बघा इकडे बॅटची अशी घिसाई केली जाते. प्रॉपर बॅट फॅक्टरी आहे. तो एक सोंडक्या येईल, तो आपल्याला बॅट फॅक्टरीची इन्फॉर्मेशन देईल. मी तुम्हाला थोडंसं शूट करून टाकतो व्हिडिओमध्ये. बाकी तुम्ही पुढे जाऊन थोडंसं शूट करेल कशा बॅट कुठल्या प्रकारे बनवतात काय. ॲक्च्युली लोकांना हँडल करून हे सगळं करणं थोडं कठीण जात आहे, पण आय ट्राय माय बेस्ट. सो प्लीज सबस्क्राईब. हा बघा मंडळ त्यांचं दुकान आहे बॅटचं. दुकान आहे आणि इकडे खाली मला दाखवतो. इकडे बनतात बॅट्स आणि तिकडे त्यांचं दुकान आहे विकायला शॉप. चला या या इकडे खाली या. हे बघा बाद काट देते हैं, तकरीबन इतने मोटे हो जाते हैं. वो हम इनको काट देते हैं और काटने के बाद इनको ऐसे पूरे बनते हैं. जो हम यहाँ पे रखे हैं ना, या ऊपर भी रखे हैं वो वहाँ, तो इनको हम गिलिप्स कहते हैं. ये बैट की बॉडी में काम आता है. ये जो बैट की बॉडी होती है ना यहाँ तक, ये इनको बनती है. तर मंडळी हे आहे काश्मीरी विलो. त्याच्यापासून बॅट बनवले जाते. हे आता छोटे छोटे पौधे आहेत. हे जेव्हा 25 इयर्स ओल्ड होतात, म्हणजे त्यांची एज होते त्या ट्रीची, तेव्हा त्याला एक म्हणजे बॅट बनण्यासाठी तो प्रॉपर झालेला असतो. ते इकडे कट करतात. आता तुम्हाला दाखवतो. त्याचे पहिले असे बॅटच्या साईजचं ठोकळा बनवून असं कट करून ठेवतात आणि ते पहिले वर असं सुकवतात. त्याला पाऊस, वारा, बर्फ सगळं झाल्यानंतर त्याला सिझनिंग करतात. एक प्रकारे त्याला बोलतात सिझनिंग. म्हणजे त्या लाकडाने पूर्ण वारा, पाऊस, ऊन सगळं झेलल्यानंतर मग तो येतो इकडे कटिंगसाठी. मग इकडे अशी कटिंग होते.
आवाजात मी नंतर बोलतोय. सो अशा प्रकारे जी आहे बनतीये बॅट. आणि मंडळी आता आपण आलोय आपल्या साईट सीनला ॲपल व्हॅली. तर आता मी तुम्हाला प्रॉपर ॲपल गार्डनमध्ये जाऊन तुम्हाला ॲपल ट्री वगैरे दाखवतो आणि आपण तिकडे पिणार आहोत, मंडळींना देणार आहोत ॲपल ज्यूस. हे बघा हे ॲपल ट्रीज आहेत, इकडे दोन्ही साईडला ॲपल ट्रीज आहेत. हे ॲपल व्हॅली आहे एक प्रकारे. ते समोर दिसत आहेत ते डुप्लिकेट ॲपल्स आहेत. आता पोहोचलो आपण ॲपल व्हॅलीला. इथे ब्रीफिंग ऐकू आणि ज्यूस देऊ मंडळींना. 20 यहाँ पे वराइटीज ऑफ एप्पल्स है. तो लाइक दैट मैंगो इसमें भी मेल एंड फीमेल ट्री है. ठीक है, 30 से 40 वराइटीज है जो हम मेल वाले ट्री से फ्रूट्स देते हैं. सपोज आप मार्केट में जाते हो ग्रीन एप्पल खरीदने के लिए, काला एप्पल, फूजी एप्पल है, अमरी एप्पल है, वो मेल ट्री का फ्रूट है. और एक मेल ट्री एक गार्डन एक ऑर्चिड में होना मैंडेटरी, अदरवाइज आपके है. क्योंकि 3 सीजन पे एप्पल की फार्मिंग डिपेंड रहती है. जैसे स्प्रिंग के सीजन में इसकी फ्लावरिंग रहती है, सामान में एप्पल की ग्रोथ रहती है. और यहाँ पे जो सीजन रहता है राइपन का सीजन, प्लकिंग का सीजन, वो ऑटम में रहता है. अगस्त से स्टार्ट रहेगा, अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर एंड फर्स्ट सेकंड वीक ऑफ दिसंबर तक भी चलता है. ठीक है, पहला जो सीजन है फ्लावरिंग का सीजन एक इंपॉर्टेंट सीजन रहता है क्योंकि बेच ही अगर यहाँ आप ठीक है, अगर आप यहाँ फ्लावरिंग के स्टेज में विजिट करोगे तो यू फाइंड द बंच ऑफ फ्लावर. सिंगल फ्लावरिंग नहीं रहते, इसमें बंच ऑफ फ्लावर है. नहीं, अभी तो समोस में भी बेबी एप्पल आ गए कि आप देखोगे ये बेबी एप्पल है. ठीक है, आप इसी होगी फ्लावरिंग का रहेगा. देखिए अगर टुलिप का सीजन रहता है मार्च एंड अप्रैल में, तो उस टाइम यहाँ पे इसका फ्लावरिंग है. खूप फेमस कवाली आहे गर्दोई बोली. त्या कवालीची शूट जो झाला आहे तो याच दर्ग्यावर झाला आहे. ओके, बघून ठेवा. आणि मंडळी आता आपण पोहोचलो आपल्या हॉटेलला, लंच वगैरे केला आणि आता आपल्या रूमवर आलो. आपल्याला जायचं आहे साईट सीनसाठी आता बेताब व्हॅली. तर थोडक्यात मी तुम्हाला बेताब व्हॅलीचं सांगतो, पुढे बेताब व्हॅली दाखवून देईल मी तुम्हाला. बेताब व्हॅली हे मॅनमेड साईट सीन आहे. म्हणजे बेताब मूवी आला होता सनी देओल आणि अमृता सिंगचा. सो त्या मूवीमुळे ते मूवीचं तिथे शूट झाला होता. सो तिकडनं त्या वेळापासून त्याला इकडची लोकल लोक बेताब 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 व्हॅली असं म्हणायला लागले. आणि तेच एक आता साईट सीन बनून गेला. तर त्याला तिकीट लावलं त्या लोकांनी आणि ती बेताब व्हॅली जी आहे पहलगाममध्ये. ॲक्च्युली चंदनवारी हा साईट सीन असतो आपल्या इकडे, पण अमरनाथ यात्रा येते त्यामुळे त्या रोडचं काम चालू आहे आणि चंदनवारी जे साईट सीन आहे ते बंद आहे टुरिस्टसाठी. सो आता फक्त आपण बेताब व्हॅली बघून आणि रिटर्न आपल्या हॉटेलला येऊ. तर मी हॉटेलमधून एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बाहेरचा. समोर बघा, हा आहे व्ह्यू हॉटेल रूम मधून आपल्या. ही समोर जी रिव्हर दिसते ही आहे लिदर रिव्हर. हे समोर स्नो माउंटेन्स अँड काय झाडी, काय डोंगर अगेन, काय हॉटेल, सगळं एकदम ओके मध्ये. सो आता जाऊयात आपण साईट सीन साठी.